ठीक आहे, आपण चालू करू. जसं आपण बघतोय स्क्रीनवरती की जे जुनं मंत्राचं 100 डिव्हाइस आहे ते 30 जून 2024 पर्यंत हे बंद होणार आहे. त्याच्यानंतर फक्त मंत्राचं जे डिव्हाइस आहे L1 हे पुढे काम करेल. तर मॅक्सिमम आपण जर बघितलं तर मॅक्सिमम वेलिंगकडे आपल्याकडे फक्त तेच डिव्हाइस होतं मंत्राचं 100. तर आता जो स्टॉक आहे मंत्रा L1चा तो ई स्टोअरला अवेलेबल आहे. तुम्ही त्याच्यासाठी लवकर परचेस केलं तर त्याचा तुमचा फायदा होईल. नंतर स्टॉकमध्ये इश्यू येतात. स्टॉकमध्ये इश्यू आल्याने किमती पण वाढतात. तर आपण सरळ बघू कसं ते ऑर्डर करायचं. तर 2 मेथड आहेत ई स्टोअरला ऑर्डर करण्यासाठी. पहिलं डेस्कटॉपवरूनही तुम्ही ऑर्डर करू शकतात PC वरून आणि दुसरं मोबाईल ॲप्लिकेशन थ्रू. सुरुवातीला आपण डेस्कटॉपवरून बघू. डेस्कटॉपवरून ऑर्डर करण्यासाठी बघा, त्याचं ब्राउझर ओपन करा. ब्राउझर ओपन केल्यानंतर ई स्टोअर सर्च करा. ई स्टोअरमध्ये बघा पहिली लिंक येते माझ्याकडे CSC ग्रामीण ई स्टोअर. वेबसाईट जर बघितली आपण csce-store.in याच वेबसाईटला ओपन करा. त्यानंतर ही वेबसाईट ओपन होईल आपली. त्या ठिकाणी राईट साईडला वरती बघा VLE लॉगिन हा ऑप्शन दिसतोय. VLE लॉगिनला क्लिक करा. VLE लॉगिनला क्लिक केल्यानंतर जर तुम्ही आधी ID पासवर्ड युजर अकाउंट बनवलेला असेल तर तुम्ही मोबाईल नंबर आणि त्या पासवर्डने लॉग इन करू शकतात. किंवा जर तुमच्याकडे तुम्ही बनवलेला नसेल तर इथून सेटअप स्टोअर किंवा डायरेक्ट तुम्ही लॉग इन विथ CSC डिजिटल सेवा कनेक्टने लॉग इन करू शकता. इथे क्लिक करा. तुमचा CSC ID पासवर्ड टाका. बघा लॉग इन झालं. लॉग इन झाल्यानंतर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल. त्या ठिकाणी बघा लेफ्ट साईडला आपल्याला काही ऑप्शन्स दिसत आहेत. परचेस करण्यासाठी फक्त हे ऑप्शन आपल्याला यूज करायचं आहे, बाय ऑन ई स्टोअर. बाय ऑन ई स्टोअरला क्लिक करा. इथे आपल्याला कंपन्यांची नावं दिसतील, ज्या कंपन्यांसोबत आपला टायप आहे CSCचा, आणि या टाईपनुसार आपल्याला जे मटेरियल मिळतात, ज्या वस्तू मिळतात त्या डायरेक्ट कंपनी टू VLE अशा मिळतात. त्यामुळे याच्यामध्ये डिस्काउंट आपल्याला जास्त बघायला मिळतो. तर इथे आपल्याला शोधायचं आहे आपल्याला जे प्रोडक्ट बाय करायचं त्या कंपनीचं नाव मंत्रा. हे बघा मंत्रा डिव्हाइसेस. आता एक लक्षात घ्या, ज्या वेळेस ते डिव्हाइस स्टॉकमध्ये नसेल किंवा स्टॉक अवेलेबल नसेल, आता खूप ऑर्डर होत आहेत, एक वेळी 10-10, 15-15, 20-20, 50-50 अशा ऑर्डर होत आहेत महाराष्ट्रातून मंत्राच्या. एखाद्या वेळेस स्टॉक केव्हाही संपू शकतो. स्टॉक संपल्यानंतर इथेही कंपनीचं नाव दिसणार नाही. जेव्हा स्टॉक अवेलेबल असेल त्याच वेळेस इथे कंपनीचं नाव दिसेल. तर तुम्ही जेव्हाही लॉग इन कराल तेव्हा जर नाव दिसत नसेल तर समजून जा की त्या कंपनीचा स्टॉक अवेलेबल नाही आहे. जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्हाला ते दिसायला लागेल. त्यानंतर कंपनीच्या नावावरती क्लिक करा. त्या कंपनीच्या नावावरती क्लिक केल्यानंतर इथे लिस्टिंग दिसेल. तर इथे बघा एकच प्रोडक्ट लिस्ट आहे, MFS 110 L1 डिव्हाइस. त्याची प्राईज आहे 2,999 विथ GST अमाऊंट आहे. म्हणजे टोटल तुमचे 2,999लाच हे डिव्हाइस मिळणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला ॲड टू कार्ट करायचं. इथे ॲडेड टू कार्ट सक्सेसफुली. त्यानंतर बघा माय कार्टला क्लिक करा. माय कार्टला क्लिक केल्यानंतर इथे मोबाईल नंबर तुमचा एक आलेला आहे, जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो ॲड्रेस आलेला आहे हा मी आधीपासून हे अकाउंट यूज करतो आहे. ऑर्डर्स माझ्या झाले आहे याच्या आधी भरपूर, तर त्याच्यामुळे हा ॲड्रेस आला. पण सुरुवातीला तुम्हाला फर्स्ट टाईम अकाउंट बनवताना इथे तुम्हाला नवीन हे द्यावं लागेल. अल्टरनेट नेम विचारलेलं आहे. इथे पेयूला क्लिक करा किंवा दोघांपैकी कोणतेही चूज करा आणि प्लेस ऑर्डरला क्लिक करा. प्राईस बघा 2,999 दिसते अजूनही. या ठिकाणी आपल्याला डिफरंट पेमेंट मोड मिळत आहेत. कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड दोघं वापरू शकता. त्याच्यानंतर नेट बँकिंग आणि वरती UPI हे ऑप्शन याच्यामध्ये सध्या तरी अजून अवेलेबल नाही आहे UPIचं या पेमेंट गेटवेला PUला. तर आपण दुसरा एक पेमेंट गेटवे अजून तो बघू, इझी पे. आणि पेमेंट गेटवे आपण आता इझी पे घेतो आहे. प्लेस ऑर्डर. इथे बघा UPI सुद्धा ऑप्शन आपल्याला मिळतो आहे. नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि UPI. इथे पेमेंट प्रोसेस केल्यानंतर तुम्हाला एक ऑर्डर ID मिळतो. त्याचा स्क्रीनशॉट घ्या, आमच्यासोबत शेअर करा. पेमेंट जे आहे तुमचं बँकेतूनच कटणार, CSC वॉलेटमधून कटणार नाही, हे लक्षात घ्या.
ऑर्डर झाल्यानंतर बघा बाय ऑन ई स्टोअरला माय ऑर्डर्समध्ये तुम्ही तुमच्या ऑर्डर्स बघू शकतात. जर की तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तू ही बघा, ही ऑर्डर, या सगळ्या ऑर्डर झालेल्या आहेत. थोड्या दिवसानंतर जेव्हा डिस्पॅच होईल, तुमचं शिप होईल प्रोडक्ट, तेव्हा तुम्हाला मोबाईलमध्ये इथे त्याचं स्टेटस पण दिसणार. किंवा तुम्हाला जर ट्रॅकिंग आय डी मिळत नसेल तर तो आमच्याकडनं तुम्ही मागवू शकतात. तर हे खूप सोपी पद्धत आहे कुठलेही प्रोडक्ट ई स्टोअरवरनं ऑर्डर करण्यासाठी. आता आपण दुसरी मेथड बघू, मोबाईल थ्रू कसं ऑर्डर करायचं. तर मोबाईलची स्क्रीन मी शेअर करतो. स्क्रीन दिसते का मोबाईलची तुम्हाला? हो सर ते ठीक आहे. तर मोबाईलमध्ये बघा, सर्वात आधी प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअरमध्ये आपल्याला काय सर्च करायचं आहे? VLE ॲप. इथे बघा ई स्टोअर VLE ॲप 2 नंबरचं ऑप्शन, ऑरेंज कलरचं असा लोगो आहे. हे ॲप इन्स्टॉल करा. मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करा. ओपन झाल्यानंतर बघा, फर्स्ट टाईम जेव्हा तुमचं सेटअप असेल, ई स्टोअर असेल, तर लॉग इन होणार नाही. तुम्हाला सेटअप युअर ई स्टोअर मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये CSC आय डीने लॉग इन करायचा ऑप्शन नाही आहे. इथे तुम्हाला सेटअप ई स्टोअरला क्लिक करायचं. CSC आय डी तुमचा टाका. त्याच्यानंतर नाव टाका, मोबाईल नंबर टाका, ईमेल आय डी टाका, युअर ई स्टोअर नेम. तुम्हाला जे स्टोअरचं नाव टाकायचं आहे, तुमच्या दुकानाचं नाव ते टाका. त्यानंतर बघा, स्टेट सिलेक्ट करा, महाराष्ट्र. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, त्यानंतर तुमचा एरिया पिनकोड. ठीक आहे. इथे बघा पासवर्ड विचारला आहे तुम्हाला, जो पासवर्ड तुम्हाला लॉग इन करायच्या वेळेस लागेल. पासवर्ड टाकताना लक्षात ठेवा, स्टँडर्ड जे आपल्याला कॅरेक्टर्स लागतात, एक कॅपिटल, काही स्मॉल, 8 कॅरेक्टरचा पूर्ण पासवर्ड पाहिजे. इथे इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे बघा, एक स्पेशल. त्यानंतर सबमिटला क्लिक करा. माय प्रोफाईल, हे बघा, हा डेटा तुम्हाला पूर्ण विचारला जातो. सेन्सस कोड ब्लँक सोडला तरी चालेल, डिस्क्रिप्शन ब्लँक सोडलं तरी चालेल. इथे ई स्टोअर सिलेक्ट करा टाईपमध्ये. त्याच्यानंतर ॲड्रेस विचारला जाईल, इथे ॲड्रेस भरा. पूर्ण ॲड्रेस झाल्यानंतर तो अपडेटला क्लिक करा. परत पुढच्या टॅबला या. इथे तुम्हाला काही लोगो असेल तर तुम्ही टाकू शकता, शॉपचे फोटो असतील ते टाकू शकतात, मॅन्डेटरी नाही आहे. त्यानंतर ई स्टोअरचं नाव, ई स्टोअर टाईप हे महत्त्वाचा ऑप्शन आहे. इथे ई स्टोअर टाईप सिलेक्ट करताना तुम्हाला 3 प्रकारचे वेगवेगळे टाईप सिलेक्ट करायचे. इथे ऑप्शन दिलेले बघा, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3. याच्यापैकी एक ऑप्शन, दुसरं ऑप्शन आणि तिसरं ऑप्शन, तुमच्या स्टोअरला काय काय तुम्ही सेल करतात किंवा कोणत्या टाईपचं स्टोअर आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर सबमिट करा. सबमिट झाल्यानंतर खाली काही डेटा विचारला आहे. ई स्टोअर ओपनिंग टाईम इथे ॲज इट इज ठेवलं तरी चालेल, जे ऑप्शन तुम्हाला मिळतं इथे. त्याच्या खाली बघा डिलिव्हरी मोड, पिकअप अँड डिलिव्हरी दोघं ठेवा. मॅक्स डिलिव्हरी डे, इथे किती दिवसात तुम्ही डिलिव्हर करू शकतात ते टाका. इथे डिलिव्हरी रेंज 50 km मॅक्सिमम सिलेक्ट करा. मिनिमम ऑर्डर एक सिलेक्ट करा. डिलिव्हरी चार्जेस पर ऑर्डर काय, हे तुम्ही 0 वगैरे टाकू शकता. हे स्वतःचं ई स्टोअर डेव्हलप करण्यासाठी आहे. त्यानंतर मिनिमम ऑर्डर व्हॅल्यू, ठीक आहे, हे सेव्ह करा आणि अपडेटला क्लिक करा. त्यानंतर डॉक्युमेंट विचारले. डॉक्युमेंटमध्ये बँक होल्डर नेम, तुमचं नाव, बँक अकाउंट नंबर, बँकेचं नाव, IPSC कोड, त्याच्यानंतर आयडेंटिटी कार्ड टाईप, ID कार्ड नंबर,
आणि बाकी GST आणि FSSAI हे ऑप्शनल आहे. हे सगळं सेव्ह करा. लॉग इन झाल्यानंतर या प्रकारचा डॅशबोर्ड तुम्हाला दिसतोय होमपेजला. इथे बायवरती क्लिक करा. बायवरती परत तुम्हाला जेवढ्याही कंपन्या आहेत, जसं आपण आधी बघितलं डेस्कटॉप व्हर्जनला, तसंच सेम इथे सगळ्या कंपन्यांची नावं दिसतील. त्यानंतर तुम्हाला ज्या कंपनीचं प्रोडक्ट बाय करायचं आहे त्या कंपनीवरती या. बघा मंत्रा सिलेक्ट करा. ॲडला क्लिक करा. ॲड झाल्यानंतर माय कार्टला क्लिक करा. माय कार्टला क्लिक केल्यानंतर चेकआउटला क्लिक करा. इथे वरती नाव टाकायचे आणि खाली मोबाईल नंबर. आता हे ॲज अ वेली आपण ऑर्डर करतो म्हणून हे इथे विचारलं जातं की तुम्ही एखाद्या कस्टमरला ऑर्डर करून देणार आहात आणि त्याच्यातून तुमचं काही कमिशन घेणार आहात. त्यासाठी हे कस्टमरचं नाव आणि मोबाईल नंबर वरती विचारलेलं आहे. आणि शिपिंग ॲड्रेस प्रोफाईलला जो असेल तो घेईल आणि कंटिन्यू करा. इथे पेमेंटच्या ठिकाणी पेमेंट समरी दिसेल. पेमेंट मोड इथे बोथ सिलेक्ट करा, तेव्हाच ऑर्डर प्लेस होईल. ऑनलाईन पेमेंट आणि डिलिव्हरी. त्याच्यानंतर प्लेस ऑर्डरला क्लिक करा. इथे लक्षात घ्या, पेयूमध्ये आपण जसं बघितलं इथे वरती दिलेलं आहे क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, EMI कार्ड एवढेच ऑप्शन अवेलेबल आहेत. आणि इझी पेमध्ये बघा UPI हे ऑप्शन अवेलेबल आहे. जर तुम्हाला UPIने पेमेंट करायचं असेल तर इझी पे सिलेक्ट करा. इझी पेच यूज करा, म्हणजे पेमेंटचा जो सक्सेस रेशिओ आहे तो जास्त आहे. इथे पेयर नेम, त्यानंतर UPI ID तुमचा टाका आणि व्हेरीफायला क्लिक करा. व्हेरीफायला क्लिक केल्यानंतर प्रोसेस नावला क्लिक करा. प्रोसेस नावला क्लिक केल्यानंतर पेमेंट तुमचा जो UPI ॲप असेल ते उघडा, पेमेंट करा. पेमेंट सक्सेस झाल्यानंतर परत या, तुम्हाला एक पावती मिळणार स्टोअरची. हे बघा, ही सक्सेसफुल ऑर्डरची रिसिप्ट अशी मिळणार. ही ऑर्डरची एक ऑर्डर ID सुद्धा येतो, तो तुमच्याकडे असू द्या. डेस्कटॉपला ऑर्डर कराल तर या प्रकारे. थोड्या दिवसानंतर तुम्हाला इथे बघा माय ऑर्डरमध्ये जर तुम्ही गेलात, जेव्हा तुमचं प्रोडक्ट शिप होईल, बाय ऑन ई स्टोअर ते सेम ऑप्शन आणि माय ऑर्डर्स. इथे तुम्हाला जे तुम्ही ऑर्डर केलेल्या वस्तू आहेत ते सर्व इथे दिसतील. स्टेटस तुम्हाला दिसेल. हे बघा, आपण 3 ऑर्डर ट्राय केलं ते फेल्ड आहे. ही ऑर्डर डिलिव्हर आहे, ही फेल आहे. फेल म्हणजे ऑर्डर करताना जे इश्यू आला तर ते फेलमध्ये गेलं. त्याच्यानंतर ही ओप्पो मोबाईल डिलिव्हर आहे. या ऑर्डर्स तुम्हाला इथे दिसतील सगळ्या. काही दिवसानंतर तुम्ही ऑटो इथे अपडेट होऊ शकतं तुमचा ऑर्डरची ट्रॅकिंग डिटेल, किंवा तुम्ही आमच्याकडनं ती डिलिव्हरी डिटेल घेऊ शकता. हे बघा, AWB नंबर हा ट्रॅकिंग नंबर, आणि तुम्ही त्याला ट्रॅक करू शकता. डिलिव्हरी कोणत्या कंपनीचे तर डिलिव्हरी कंपनीचे, त्यांच्या वेबसाईटला जाऊन ते ऑर्डर तुमची ट्रॅक करू शकता. ठीक आहे, खूप सोपं आहे, जास्त कन्फ्युजिंग नाही आहे. सध्या डिव्हाइसची प्राईजही एकदम स्टेबल आहे, कमी आहे आणि स्टॉकही अवेलेबल आहे. लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा. बाकी तुम्ही जिल्ह्यातल्या बघितल्या, आपल्या जिल्ह्यातही आणि बाकी ठिकाणी खूप स्टॉक करत आहेत लोक. VLEच आपले 10-10, 15-15 डिव्हाइस घेत आहेत. त्यांना माहिती आहे पुढे काय होणार. त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करा. आणि ही जी अमाऊंट तुम्हाला दिसते, जी प्राईस दिसते, तुम्ही जर हिला बघितलं लोकल मार्केटला 3,500 ते 4,000मध्येच आहे, परंतु ऑनलाईनसुद्धा ची प्राईस जास्त आहे या डिव्हाइसची. हे बघा, ॲमेझॉनला 4,000 रुपयाला लिस्ट आहे. फ्लिपकार्टला जर बघितलं तर इथेही 4,000 रुपयाला मिळतं आहे. सध्या CSCवरतीच फक्त 3,000ला आहे. त्याची जशी जशी मागणी वाढत जाईल त्यामुळे स्टॉकमुळे किंवा काही अडचणीमुळे प्राईस वाढू शकते, हे लक्षात घ्या. 30 जून ही लास्ट डेट आहे.